देवेंद्र फडणवीस काका, ओ काका, अहो काय चाललंय? साध्या 3 पाण्याच्या टाक्या पुण्यामध्ये बांधल्या आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते घेऊन तुम्ही पोहोचला पुण्याला. शेकडो 4 चाकी आणि शेकडो दुचाकी. किती इंधनाची नासाडी केली. फक्त सामान्य माणसांना तुम्ही आव्हान करताय की इंधनाची बचत करा. हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. तुमच्याकडून होतोय का तुम्ही व्हर्च्युअल उद्घाटन करू शकला नसता का? मी मानतो हा प्रोजेक्ट अगदी महत्वाचा आहे, कारण मोहम्मदवाडी आणि उमरी या ठिकाणातील नागरिक आहेत. जवळपास 1.5 लाख नागरिकांना या प्रोजेक्टमुळे पाणी पुरवठा होणार आहे. प्रोजेक्ट 2017-18 मध्ये चालू झाला. L&T कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. कोरोनामुळे पीडीसीची मुदत फेब्रुवारी 2023 दिली होती, परंतु पीडीसीच्या अगोदर हा प्रोजेक्ट कंप्लीट न झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने 1,35,000 पर डे असा दंड L&T कंपनीला ठोकला होता. अतिशय उत्तम काम केलं पुणे महानगरपालिकेने, धन्यवाद. परंतु जेव्हा उद्घाटनाचा भव्य सोहळा आयोजित केला आणि तिथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते पोहोचले, त्यावेळेस पण सामान्य माणूस खूप नाराज झाला. कारण सामान्य माणसाला त्रास देणं हे या सरकारने निश्चितच केलेलं आहे. अहो कमीत कमी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तरी लक्ष द्यायचं. ते जनतेला काय आव्हान करतात आणि तुम्ही इंधनाची नासाडी करताय. नरेंद्र मोदींचा घसा कोरडा पडला तुम्हाला वळून सांगून. त्यांच्या म्हातारपणाचं तरी भान ठेवायचं होतं थोडं. अहो तुम्ही सत्तेमध्ये आहात तरी पण अशी कामं करता. व्हर्च्युअल उद्घाटन होऊ शकत होतं, तरी पण तुम्हाला सत्कार, सन्मान, मान यांच्या मागे तुम्ही पळताय. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही मिसिंग लिंकचं जे उद्घाटन केलं होतं त्यावेळेस सुद्धा सामान्य जनतेचा तुम्ही अजिबात विचार केला नाही. तुम्हाला फक्त राजकीय शक्ती प्रदर्शन करायचं असतं. का तुम्ही काय स्वतःच्या पगारातले पैसे देऊन हा प्रोजेक्ट कंप्लीट केला आहे का? जनतेचाच पैसा आहे. पण लोकांना असं भासवता की मी माझ्या खिशातून पैसे दिलेत हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी. जनतेच्या पैशातून राजकीय शक्ती प्रदर्शन बंद करा. इतकं महत्वाचं होतं की तुम्हाला तिथे जाणं गरजेचंच होतं. असं आहे का? त्या ज्या 3 टाक्या बांधल्या त्या सोन्याच्या होत्या की डायमंडच्या? ते तुम्हाला तिथे 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते घेऊन जाणं गरजेचं होतं. सामान्य माणसाला ट्रॅफिकचा किती त्रास, अजून किती त्रास देणार आहोत तुम्ही सामान्य माणसाला? सामान्य जनतेला माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं की हा विकासाचा महोत्सव होता की फक्त राजकीय देखावा? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा.